वैराग्याचे महामेरू असणारे विश्ववंदनीय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा महाराजांच्या भंगगाथेमध्ये अनेक विविध प्रकरण आहेत. त्या अनेक विविध प्रकरणापैकी ज्या परंपरेच्या आपण पायक आहोत ती परंपरा आहे संत परंपरा. आणि त्या संत परंपरेमध्ये साधना करत असताना काही दंडक काही नियमावली घालून दिलेले. अखंड हरिनाम सप्ताह मौजे नागझरवाडी. महान भगवत भक्त संत श्री गुलाब बाबा महाराज, पूजनीय राम महाराज शास्त्री महाराज, आणि या मातीला सुगंध ज्यांच्यामुळे आलेला आहे, या परिसराला सुगंध ज्यांच्यामुळे आलेला आहे, आणि आज भक्तीचा रस ज्यांच्यामुळे अखंड तेवत आहे असे पूजनीय रामकृष्ण भाऊ इडशीकर, वैराग्याचे महावीर असणारे भगवान बाबा इडशीकर आदी करून संत महात्म्याच्या या पदस्पर्शाने या मातीमध्ये गेली 7 दिवसापासून भव्य आणि दिव्य प्रमाणामध्ये अखंड हरिनाम सोहळा चालू आहे. आणि या ज्ञान यज्ञामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरची मंडळी सोहळ्यासाठी या भक्तीच्या आनंदासाठी मोठमोठी मंडळी येऊन गेलेली. आणि आज गावकऱ्यांच्या संयोजनाने सर्वांच्या निमंत्रणाने प्रेमाने माझ्याकडे आलेली जागराची सेवा आहे. मला सद्गुरु गुलाब बाबाजी बुद्धी देतील, रामकृष्ण भाऊ या मातीचा सुगंध ज्या पद्धतीने आशीर्वाद म्हणून मला देतील, आणि सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये माझे सर्वच गुरुवर्य ज्या पद्धतीने मला बोलून घेतील त्या पद्धतीने मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रथमतः तुम्हा सर्वांच्या गुणीजनांच्या आणि दिग्गज या वैष्णव मंडळींच्या चरणावरती माझा नारदाच्या गादीवरून सर्वांना साष्टांग दंडवत आहे. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. आणि अशा पद्धतीने जगद्गुरु तुकोबा मानवी जीवनामध्ये जीवन कर्मान करत असताना संत महात्म्याने घालून दिलेली परंपरा आहे. आज ही जागराची सेवा आहे. सप्ताहामध्ये कीर्तन करायला बंधन असतं. पहिल्या दिवशी भगवंताचं नामच घ्यावं लागतं. काल्याच्या आदल्या दिवशी ज्यांचं कीर्तन असेल संतांची परंपरा देवाकडे मागणी मागावी लागते. आणि काल्याच्या दिवशी मात्र चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी. अशा पद्धतीने संत परंपरेचे आपण पायिक असल्यामुळे ही जबाबदारी स्वीकारणं अतिशय आवश्यक आहे. नामदेवराय बोलतात, नामा म्हणे केशे राजा केला नेम चालवी माझा. आणि या नियमावलीने आपण जर भक्तीची साधना करत राहिलो ना, जे पद महापुरुषांना प्राप्त झालं ते पद तुम्हाला मला प्राप्त होईल. विठ्ठल या सप्ताहाबद्दल मी काय बोललं पाहिजे महाराज, ऐका नाही, या सप्ताहाबद्दल मी काय बोललं पाहिजे. माझा जन्मही नव्हता, माझा अभ्यासही नव्हता. मी सांगू का, या सप्ताहाचं वर्ष बघितलं माझ्या वडिलांचाही जन्म नव्हता. मी काय बोलणार आहे. मज पामरा रे काय मज पामरा रे काय
पायाची वाहना पायी गोरे, पायाची वाहना पायी महाराज बोलतात, जाणकार पंडिताच्या पुढे जर बोलायचं ठरलं तर आमचे महाराज म्हणायचे, बुद्धीचा व्यवहार करावा लागतो. मोठ्या माणसांच्या पुढे जर बोलायचं ठरलं तर फार कुशाग्र बुद्धीने तत्वचिंतनाने बोलावं. कधी कधी मोठ्यांच्या पुढे बोलत असताना ओघामध्ये धीर खचू शकतो, अपशब्द येऊ शकतो, आणि या अपशब्दाला बाजूला सरण्यासाठी बुद्धीचा योग्य व्यवहार आमचे महाराज बोलायचे केला पाहिजे. आणि म्हणून तुकोबराय मोठ्यांच्या पुढे बोलत असताना सांगतात, काय चिंतन करावं, कुणाचं, संसाराचं, जगताचं नाही, ब्रह्मनिष्ठ जे महापुरुष आहे त्यांच्या पुढे जर बोलायचं ठरलं तर किती विचार करावा लागतो. आणि म्हणून महाराज सांगतात, मज पामरा हे काय थोरप, पायीची वाहन अथवा पायाची वाहन पायी बरी. जगद्गुरु तुकोबराय आज भगवान परमात्म्याला मागणी मागतात. खरं तर मागणं हे संतांच्या यादीमध्ये नाहीच आहे. गेल्या 8 पिढ्यापासूनची परंपरा आहे. भगवान परमात्म्याच्या डोक्यावरती ऋण झालं, वैष्णव मंडळी दर्शनाला गेले की देवाने वरती बघावं, आणि माझे तुकोबराय मंदिरामध्ये गेले की देवाने खालती मान घालावी. किती ओझं देवाच्या डोक्यावरती. देवाने प्रार्थना केलेली आहे, महाराज माझ्या डोक्यावरती एवढा भार झालाय, माझा हा भार काहीतरी कमी करा. जगद्गुरु तुकोबराय बोलायला तयार नाहीत. शेवटी देवाने धाडसाने वरती मान केली आणि महाराजांच्या मुखाकडे मुख केलं, नजरेवरती नजर आणली. मागण्याची आस पाहे मुखाकडे. देवा काय बोलावं तुझ्या बरोबर. महाराज काहीतरी मागा, काहीतरी मागा, काहीतरी मागा, काहीतरी मागा म्हणून आग्रह केला. जगद्गुरु तुकोबरायला मागणं पसंत नव्हतं. जगद्गुरु तुकोबरायच्या रक्तामध्ये मागणं नव्हतं आणि नसावंही. एक वेळचा प्रसंग आहे. स्वानंद सुखनिवासी सद्गुरु स्वामी महाराज, पंकट स्वामी महाराज, आषाढी वारीचा सोहळा चालू आहे आणि स्वामी महाराजांच्या पंढरपूर मधील मठाचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. वास्तुपूजा झालेली आहे, यथाविधी पूजा झालेली आहे. स्वामींनी पूजा झाल्यानंतर आपली वळकटी उचलली आणि चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नेऊन टेकवली. धाडशी सहकारी स्वामींच्या बरोबर गेल्याने विचारलं, स्वामी एवढा मोठा मठ तुम्ही उभा केलेला आहे आणि या मठामध्ये तुम्ही विश्रांतीला थांबावं की
ओळखटी गुंडाळलेले आहे आणि वाळवंटामध्ये का उघडे जागेवरती आलेला आहात? स्वामींनी एवढं सुंदर उत्तर दिलं, बाबा हे माझ्यासाठी नाही, माझ्या पाठीमागून येणाऱ्या वैष्णवासाठी. काय वृत्ती आहे संतांची. मानवी जीवनामध्ये कुशाग्र बुद्धीने जगद्गुरु तुकोबराय देवाला सांगतात, देवा अरे मागणं हे आमच्या परंपरेमध्ये बिलकुल नाही. पण देवाने आग्रह केला, महाराज काहीतरी मागा, महाराज काहीतरी मागा. जगद्गुरु तुकोबरायनं मागितलं नाही, मागण्याचं सोंग केलं. का सोंग केलं? मागा म्हणणारा कोण आहे? ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा आहे. आणि या भगवंताचा अवमान जर माझ्याकडून झाला तर जगामध्ये देवाचा असंच अवमान होत राहील, एक परंपरा चालू होईल. मागण्याचा पहिला मुद्दा, एक देवाचा मान राखला. आणि मागण्याचा दुसरा मुद्दा तो आहे, भक्ती करून महापुरुष जर खरोखर भगवंताला प्रसन्न करून घेत असतील आणि एखाद्या वेळेला जर देव असाच प्रसन्न झाला आणि मागा असं जर म्हटलं तर काय मागावं हे त्याला कळावं म्हणून एक मागणी केलेली आहे. मागणीचे दोन अर्थ आहेत. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, देवा म्हणतात ना मागा, एक तुमचा अपमान होऊ नये म्हणून मागतो. मनशे काही मागा हे जिदेगा पांडुरंगा. देवा द्यायचं जर असेल तर माझ्या अंतःकरणामधली जी वृत्ती आहे ना, ती वृत्ती जाणपूर्वक तुम्ही तुमच्या समोर घ्या आणि माझं म्हणणं काय ते तुम्ही मला द्या. अभंगाचं पहिलं चरण. अखंड दया तुझी प्रीती अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज मागणी मागतात, देवा मागणं हे आमच्यामध्ये नाही, पण योग्य तुमचा मान आणि पाठीमागून येणारा जो संत वर्ग आहे, जीव हा ज्ञानी आहे, जीव हा पामर आहे, मायेच्या जाळामध्ये गुंतलेला जीव हा अनेक विषयामध्ये गुंतलेला जीव आहे. आणि या जीवाला कळावं देवाकडे काय मागावं. देवा माझी पहिली इच्छा आहे, मानवी जीवनाचा उत्कर्ष जर कशाने होत असेल तर तो म्हणजे संत संगतीने होतो. आणि अशा संतांची संगती ते जगामध्ये संत खूप आहे. संतांची ओळख काय आहे? दाढी जटा जे राखतात ते संत आहेत का? नाही महाराज. कुठला तरी पोशाख अंगावर धारण करतात ते संत आहेत का? संत नाहीये. देवा जगामध्ये असे संतांचा वेश धारण करणारे खूप आहेत, पण अंतःकरणामध्ये जी वृत्ती तुझ्या चरणावर स्थिर आहे ना, असे संत मला भेटले पाहिजे. अखंड दया तुझी प्रीती मज दे तयाची संगती
मग मी कमळापती तुझ बाणाने कंटाळा. संतांची भेट घेण्यासाठी महाराज आनंद जन्मातलं पुण्य लागतं. मानवी जीवनामध्ये मार्ग बदलणारे खूप भेटतात, पण मार्ग दाखवणारे फार दुर्मिळ आहेत. भाग्य आपलं त्या मातीमध्ये आपला जन्म झालेला आहे. ज्या स्वामी महाराजांच्या नंतर गंधर्वासारखं गायन ज्यांनी टिकवून ठेवलं, असे पूजनीय भाऊंचा हा परिसर आहे. किती भाग्य मोठं आहे. अशा संतांची भेट झाली पाहिजे. आग्रहपूर्वक तुकोबराय कधी कधी देवाला संतांबद्दल मागतात. मागणे ते एक तुझ प्रती आहे, 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 मागणे ते एक तुझ प्रती आहे. देशील तरी पाहे पांडुरंगा, देशील तरी पाहे पांडुरंगा, या संताची रवी, या संताची रवी, मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा, या संतास निरवी हे चिमज देई, अनेक तुझे काही न मागो तुझ देवा. देवा द्यायचं जर असेल तर संत महात्म्यांची आणि या देहाची भेट झाली. बद्ध अवस्थेला पोहोचलेला जो जीव आहे ना, तो जीव मुक्त झाला पाहिजे. आणि ती मुक्त करण्याची शक्ती जगामध्ये जर कुठे असेल तर ती शक्ती फक्त आणि फक्त संतांच्या जवळ आहे. म्हणून माझे नामदेवराव किती गोड बोलतात. दिसणारं सुख वेगळं आहे. अरे हल्लीचा परमार्थ एवढा सुधारलाय ना, कीर्तनकार मंडळीला साधी गाडी नाही, 40-40 लाखाची गाडी आहे, याला सुख नाही म्हणायचं. बसण्यासाठी VIP बंगला आहे, त्याला सुख नाही म्हणायचं. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, दिसणारा या जगामध्ये आहे हे सुख नाही, ही सेवा नाही, जीवनामध्ये वृत्ती आहे ती विठ्ठल देहाला मिळणारं जे सुख आहे
देहाला दुःख असवमय बाबा, पण वृत्ती आहे ना ती वृत्ती एकाग्र होण्यासाठी आणि इंद्रिय एकाग्र होण्यासाठी महाराज संत सेवेची भगवंत परमात्म्याकडे मागणी करतात. दिसणारं जे सुख आहे ते देहापुरतं सुख आहे, पण आनंदी जर वृत्ती ठेवायची असेल आणि इंद्रिय जर परिपूर्ण ठेवायचे असतील तर महाराज म्हणतात या संतास निरवी. सामान्य जीवाला महाराज सांगतात राजा तुझ्याही जीवनामध्ये जर तुला अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंद स्वरूपाची प्राप्ती जर करून घ्यायची असेल ना, आम्ही जी मागणी करतात किंवा जी सेवा करतात ती सेवा आपण केली पाहिजे. माझे नागबाबा सांगतात गाली संताशी आस, संत महात्म्य मिळण्यासाठी भगवंताला प्रार्थना करतात देवा जीवनामध्ये काही नाही मिळलं तरी चालेल पण संत महात्मा मिळणं हे अत्यंत गरजेचं. महाराज सांगतात बहु अवघड आहे संत भेटी, काहीही मिळेल पण संत महात्म्य मिळणं हे फार कठीण आहे, दुर्लभ आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात अशा संतांची भेट देवा घालून दे ज्यांच्या अंतःकरणामध्ये तुझ्याविषयी अखंड प्रेम आहे. ज्यांचा आवडता देव देव, ज्यांचा आवडता देव देव, ज्यांचा आवडता देव देव, ज्यांचा आवडता देव, ज्यांचा आवडता देव देव, ज्यांचा आवडता देव देव
अखंडित प्रेम भाव या शब्दाचा अर्थ आहे प्रीती. प्रीती या शब्दाचा अर्थ आहे अंतःकरणापासून नितांत भगवान तुमची जी सेवा करतात असे जी संत आहेत संतांची भेट संतांचं दर्शन मला झालं पाहिजे. महाराज सांगतात ज्यांचा आवडता देव कोण आहे ते संत महात्मे पवित्र सोवळी एकतेच भूमंडळी. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव कोण आहेत ते संत विश्वमौली ज्ञानोबा जे आहेत ना या पदामध्ये बसणारे संत आहेत. एक वेळचा प्रसंग आमचे महाराज सांगायचे आणि जो महाराज संस्थेमध्ये शिकत असताना शांती ब्रह्म गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर बाबा सांगायचे. बाबा बोलायचे ऐका पोरांनो जगामध्ये जीवाला काही आवडू नाही. जगामध्ये जीवाला फक्त आणि फक्त आवडावा तो जगाचा मालक देव आवडावा. देवाशिवाय काही आवडू नये. पण जगाच्या बाजारामध्ये आपण जर गेलो आणि प्रत्येकाला विचारलं बाबा काय आवडतं आवडीचा विषय प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. परमार्थामध्ये जाऊन विचारलं ना महाराज तुम्हाला काय आवडतं काहींचं उत्तर येईल महाराज काहीच नाही आवडत मला मृदंग आवडतो मृदंग वाजवायला आवडतो. पुन्हा एखाद्या वैष्णवाला विचारलं महाराज काय आवडतं हे महाराज सांगतील महाराज काही नाही आवडत मला फक्त रामकृष्ण भुवनचं भजन आवडतं मला स्वतःला भजन गायला सुद्धा आवडतं. एखाद्याला पुन्हा विचारलं महाराज तुम्हाला काय आवडतं ते म्हणतील महाराज मला ताल आणि स्वर नाही मला व्याख्यान करायला आवडतं मला प्रवचन करायला आवडतं. आवडीचा प्रश्न वेगवेगळा. एखाद्या बाजारामध्ये गेलो आपण संसाराच्या आणि संसाराच्या बाजारामध्ये एखाद्याला विचारलं काय आवडतं ते म्हणतील महाराज काहीच नाही आवडत मला साऊंड सिस्टीम आणि मंडप आवडतो. प्रत्येकाची आवडी भिन्न भिन्न आहे. लहान मुलामध्ये जर आपण गेलो आणि लहान मुलांना विचारलं गोड खाण्यामध्ये काय आवडतं कुणी म्हणून बालुशाही आवडते कुणी म्हणून जिलेबी काय आवडतं माऊली गोड खायला हा ही गोड खात नाहीत वाटतं हे की नाही. प्रत्येकाच्या आवडीचा प्रश्न वेगळा. जगद्गुरु तुकोबरा सांगतात या आवडी परमार्थातल्या कामाच्या नाही. आवड जी आहे ती जगाच्या मालकाविषयी आवड असली पाहिजे आणि अशी आवड ज्यांच्या अंतःकरणामध्ये रात्र आणि दिवस आहे ना अशा महापुरुषाचं दर्शन या देहाला झालं पाहिजे. उदाहरण राजात आणि प्रधानजीचं भांडण सुरू झालं. जगामध्ये काय आवडतं राजाने सांगितलं शिपाई सेवका या जगामध्ये प्रत्येकाला आवडतो तो आपलं मूल आवडतं लेकरू आवडतं. शिपाईने सांगितलं नाही राजे या जगामध्ये प्रत्येकाला आवडतो तो आपला प्राण आवडत असतो. दोघांचं भांडण लागलं कडाक्याचं भांडण लागलं. शिपाई बुद्धिमान होता त्याने सांगितलं महाराज तोंडी भांडण करण्यापेक्षा आपण प्रॅक्टिकली प्रयोग करूया. हौद होता राजवाड्यामध्ये पाण्याने भरलेला हौद होता तो रिकामा केला. एक कपडा घेतला कपड्याने स्वच्छ हौद पूर्ण कोरडा केला आणि रिकाम्या कोरड्या हौदामध्ये एक माकडीन आणि माकडीनीचं पिल्लू आणून सोडलं. राजेसाहेब बघा बरं डोळ्याने जगामध्ये तुम्ही म्हणता मूल आवडतं आणि मी असं म्हणतो जगामध्ये प्रत्येकाला आपला प्राण जीव आवडतो. काय आवडतं आणि काय आवडावं मला पहिल्या चरणावर यायचं आहे. हौदामध्ये माकड आणि माकडीचं पिल्लू आणून सोडलेलं आणि ज्या हौदामध्ये माकड आणि माकडीचं पिल्लू आहे कॉक बंद केलेला आहे आणि पुन्हा हौदामध्ये वरतून पाणी सोडलेलं आहे. हौदामध्ये पिल्लू खेळत होतं माकडी निवांत बसलेली होती. माकडीच्या ओठाने स्वतःचं पिल्लू पूजन करत होतं आनंद घेत होतं. पण हौदामध्ये पाणी पडल्यामुळे हौदातलं पाणी हळूहळू वाढायला लागलं. माकडीनीचं पिल्लू त्या पाण्यामध्ये भिजायला लागलं. माकडीनीनं पिल्लू उचललं आपल्या कडेवरती घेतलं. ऐका माय बाप जगामध्ये काय आवडावं काय नाही आवडावं. पिल्लू कड्यावरती घेतलं हळूहळू हौदातलं पाणी वाढू लागलं कमरेपर्यंत पाणी आलं. राजाने सांगितलं बघ
जगामध्ये प्रत्येकाला आवडतं ते मूल आवडतं, मुलावरती जर प्रेम नसतं तर त्या माकडीने पिलू आपलं स्वतःच कडेवर घेतलं नसतं. माझंच बोलणं खरं आहे. कमरेपर्यंत पाणी हळूहळू छातीपर्यंत येऊ लागलं. कमरेवरचं पिलू भिजू लागलं म्हणून माकडीने तेच पिलू उचलून आपल्या खांद्यावर घेतलं.